गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राइम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। भिवंडीतील दिलीप जैन खून प्रकरणाचा छडा लावणं पोलिसांसमोर आव्हानच होतं। खुनाचं गूढ तसं पूर्ण उकललेलं होतं, पण पुराव्याअभावी थेट कारवाई करणं शक्यच नव्हतं। आणि मग पोलिसांनी शक्कल लढवून पहिल्यांदा मारेकऱ्यांना अटक केली आणि मग ते थेट पोचले दिलीप जैन यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या खुन्यापर्यंत। तो खुनी दुसरं तिसरं कुणी नव्हतं, ती होती दिलीप जैन यांची पत्नी पायल जैन। तिनं ही सुपारी का दिली, कसा रचला डाव, पाहूया या संदर्भातलं सविस्तर वृत्त। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दिलीप जैन खून प्रकरणाचा छडा लावला। 2015च्या मे महिन्यात दिलीप जैन यांची अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्रांनी हत्या केली होती आणि घरात दरोडा टाकला होता। पण मृतकाचे वडील आणि भाऊ यांनी हा खून दरोड्यातून झालाच नसल्याची शंका व्यक्त केली आणि त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते भयानक होतं। दिलीप जैन हा इतरांना व्याजानं पैसे द्यायचा। अनेक व्यापारी आणि गरजू त्यांच्याकडे पैसे व्याजानं घेण्यासाठी यायचे। भिवंडीमध्ये 12 ते 13 फ्लॅटचे ते मालक होते। चेतन भाई या। काम साहेब बरं आहे ना? एकदम व्यवस्थित, बोला ना। साहेब काय दिवस झाले थोडा प्रॉब्लेम आहे। काय बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे आता? अच्छा, थोडा वेळ चालेल, थोडासा प्रॉब्लेम चालू आहे। हां, हल्ली काय माहिती आहे का, मार्केट टाईटच आहे। 5 लाखाची 5 लाख माझा व्याज दर तुला माहित आहे ना? साहेब सध्या गरज आहे। ठीक आहे, उद्या या आणि आपल्या दुकानातून घेऊन जाते। पायल जैन या दिलीप जैन यांच्या पत्नी पोलिसांकडे कळकळीनं या खुनाचा तपास करावा अशी विनवणी करत होत्या। पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली पण काही उलगडा होत नव्हता। दिलीप जैन यांच्या बिल्डिंग समोर एका गणेश मंडळानं नुकताच सीसीटीव्ही लावलेला होता। सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसलं की खुनाच्या घटनेच्या दिवशी दोघे जण दिलीप जैन यांच्या घराच्या आजूबाजूला घुटमळत होते। त्यांनी त्या आधारे फोटो डेव्हलप केले। पायल जैन यांना संशयितांचे फोटो दाखवण्यात आले पण त्यांनी हे ते दोघं नसल्याचं सांगितलं आणि पोलिसांना इथेच दाट संशय आला। त्यांचा जो हुलिया जो होता, त्यांच्या मिशा टोकदार मिशा ठेवण्याची ठेवण, त्यांची केसांची ठेवण, पुन्हा कपडे घालण्याची ठेवण, पायामध्ये ते राजस्थानी मोजली वगैरे घातली होती। त्यामुळे पोलिसांची अशी खात्री झाली की राजस्थानी असावेत आणि कारण ती जी मृतक जो होता तो राजस्थानचा होता, त्याची पत्नी सुद्धा राजस्थानची होती। त्यामुळे ह्याच्यामध्ये काहीतरी राजस्थानचा कडनं मारेकरी आले असावेत अशी पोलिसांना खात्री झाली। पोलिसांनी तपासाला गती दिली। पोलीस राजस्थानला गेले। तिथल्या गावागावात या मारेकऱ्यांचे फोटो दाखवले। राजस्थान मधल्या एका खेड्यातून पोलिसांना फोन आला। आपण मारेकऱ्यांना ओळखत असल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं। पोलिसांनी पद्धतशीरपणे जाळं विणलं आणि मारेकऱ्यांना अटक केली आणि मग समोर आलं ते सत्य। बहन जी, झालंय सगळं काम आणि गाडी पण आली। आपण निघूया का? बरं बरं, माझ्याही आवरले, आपण निघूया आता। चालेल।
हॅलो, बोल ना. अरे निघाली आहे मी, गाडीत बसते आता. तू कुठे आहेस? बरं बरं, पोचते मी. हो रे बाबा, तू पोच, मी पोचते 2 मिनिटात. किती घाई करतोयस? आपण आज मस्त एन्जॉय करणार आहोत ना. काय रे तू पण. बरं बरं, आले. चल मी गाडीत बसते, आपण भेटल्यावर बोलू. ओके, चल बाय. पायल जैन हिचे काही फोटो दिलीप जैनच्या हाती लागले होते आणि तेव्हापासून दिलीप जैन अस्वस्थ होते. आलास दिलीप? काय सांगू पप्पा, तुमच्या सुनेने पूर्ण माझ्या आयुष्याची वाट लावली. पण झालं तरी काय? पप्पा मी सांगू शकत नाही तुम्हाला काय झालं ते. पप्पा पप्पा काय सांगू तुम्हाला पप्पा. पप्पा मी नाही सांगू शकत तुम्हाला, फक्त ते दाखवू शकतो पप्पा तुम्हाला काय. अरे पण असं झालं तरी काय? अक्षरशः माझ्या जीवनाची वाट लावून टाकली पप्पा, अक्षरशः. पप्पा हे बघा पप्पा, पप्पा 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 हे बघा पप्पा. तरी तुला मी सांगत होतो त्या बाईच्या नादी लागू नकोस म्हणून. ती बाई चांगल्या चालीची नाही मला माहित होत. पप्पा पप्पा मला काहीच सुचत नाही आता, काय करू पप्पा. काळजी करू नकोस बाळा, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. दिवसेंदिवस पायल आणि दिलीप यांच्यातला वाद वाढत होता. दररोज त्यांच्यामध्ये जोरदार भांडण होत होतं. हे काय चाललंय तुझं आता? माझं काही नाही चाललंय, पण तुझं काय चाललंय? माझ्या मावशीकडे कशाला गेला होतास तू? हो गेलो होतो मी मावशीकडे, काम होतं माझं. तुझं काय काम होतं ना मला माहितीये. माझ्या झाड्या करायला गेला होतास ना? हो तू केलंच तसं. तुझं थोबड काळं केलंस आणि माझं नाक कापलंस. अरे जा, मला माहितीये तू त्या फोटो बद्दल बोलतोयस. तो फोटो कोणाला दाखव, नाही तर त्याचे बॅनर छाप, मला नाही फरक पडत. तुला माहित नाही अजून मी कशी आहे. असं आहे काय? ठीक आहे. मंजू देवी ही पायल जैनच्या घरात काम करणारी होती. मारेकरी शोधण्याची जबाबदारी पायलनं तिच्यावरच दिली होती. तुम्ही शांत व्हा आणि आधी. अगं काय शांत व्हा, बस मी सांगते तुला. अगं तू काय मला शांत व्हायला सांगते? या माणसाचा अक्षरशः मला आता कंटाळा आलाय ग. रोजची त्याची कटकट आता मला हे सगळं सहन होत नाहीये ग. तर मग काय करणार आता? मला ना ह्याचा काटा काढायचाय. काय म्हणता तुम्ही बहीणजी? आणि ह्याची जबाबदारी मी तुझ्यावरती देते. मारेकरी तू शोधायचेस आणि त्यांना वाटेल तेवढा पैसा देऊ आपण. माझा एक भाऊ आहे, आत्ताच जेलमधून सुटून आलाय. मी त्यालाच कॉन्टॅक्ट करते. ठीक आहे, कर, कामाला लाग. मंजूच्या भावाची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. सध्या तो एका दुकानात कामाला होता. मंजूने त्याचीच भेट घेतली. अरे दादा, काय म्हणतो, कसा आहेस? मी मस्त, मजेत एकदम. काय म्हणतो? हाँ ठीक है. कैसा है? मी पण मस्त मजेत. अच्छा है ना? हो. अच्छा अच्छा. क्या तो मिलने आया क्या? हाँ. जरा बोलायचं होतं 5 मिनिटांनी. येऊ का बाहेर? 5 मिनिटाचं काम आहे. लवकर आ. हो हो. सेठ जी. हाँ जाके आ, जल्दी आ। आता हूँ, 5 मिनट में आता हूँ। बोल बेटा। अरे रामलाल काय झालं तू एवढी एकदम आलीस? दादा तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोल ना, काय झालं एवढं महत्वाचं काम? अरे एक असं काम मिळतं ना की आपल्या आयुष्याचं सोनं होईल. वाह, असं काय काम आहे?
माझ्या बहीणजी आहेत ना त्यांच्या मिस्टरांचा मर्डर करायची सुपारी आपल्याला मिळते. घेशील काय काम? 10 लाख मिळतील. 10 लाख? हो चालेल, करीन. पण माझ्याच्या एकट्याने होणार नाही ते काम. मी जेलमध्ये असताना माझा एक मित्र होता मुकेश नावाचा. मी त्याला कॉल करतो, त्याला बोलवून घेतो. आणि तुझ्या बहिणीला पण आजच बोलव. आजच आपण मीटिंग फिक्स करू संध्याकाळी तलावाच्या इथे. ठीक आहे? तू त्यांना कॉल कर, बोलवून घे. आणि मी पण मुकेशला बोलून घेतो. आपण 4 जण तिकडे भेटूयात आणि पुढची काय आखणी आहे ती तिकडे करूयात. ठीक आहे? मंजूच्या भावानं त्याच्या मित्रांशी संपर्क केला आणि मग डाव शिजला दिलीप जैन यांना जीवे मारण्याचा. आपल्याला एक मोठं काम आलंय, तुम्हाला लवकरात लवकर भेट. कुठे भेटायचं? तलावाच्या इकडे भेटायचंय आपल्याला. चालेल, ठीक आहे. ठीक आहे, भेटू ना आपण. 10 लाखाचं काम आहे. काय बोलतोस? 10 लाखाचं? त्यामुळे काही करून ये आणि आपल्याला हे काम करायचंच आहे. ठीक आहे, चालेल चालेल. ओके, भेटूयात मग. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले राजस्थानी पेहराव असणारे 2 जण दिसले आणि पोलिसांनी फक्त सीसीटीव्हीच्या साह्यानं या खुनाचा छडा लावला. पैशांसाठी पायल जैननं आपल्याच पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. केवढं मोठं मिळालंय आपल्याला. पण नक्की आहेत ना? नक्की म्हणजे एकदम पक्का. 10 लाख. बघ भाऊ, ऍडव्हान्स किती बोललास? आणि ते येऊ दे ना मॅडम, तिच्याकडनं मागू ना ऍडव्हान्स. आपण काळजी कशाला करतो? आता आई घेऊन येतच असेल तिला आता. ठीक आहे, बऱ्याच दिवसांनी असं काम आलंय. बऱ्याच दिवसांनी आलंय, करू आपण. माझे बहीणजी माझा दादा. तिने काम समजावलंय का? काम समजावलंय, पण ऍडव्हान्स किती देणार तुम्ही? ऍडव्हान्स काय, पूर्ण काम झाल्यावरती जे काय असेल सगळं तुमचंच. घरातलं सोनं वगैरे जे असेल सगळं तुमचंच, पण काम फक्त नीट झालं पाहिजे. कामाचं तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅडम, काम पूर्ण होऊन जाईल. पण बात तुमचा शब्द पलटू नका तुम्ही. मी नाही पलटणार, पण काम नीट पूर्ण झालं पाहिजे. काम 100% होणार. पैसा वाटेल तेवढा घ्या, घरात जे आहे सगळं तुमचंच. ठीक आहे, चालेल चालेल. हॅलो, बोला मॅम. कुठे आहात तुम्ही? आम्ही इथं बंगल्याच्या आसपास. लवकर या. येतो. मी दरवाजा उघडा ठेवलाय. झोपलाय? हो हो, झोपवलाय त्याला. तुम्ही या आणि कायमचा झोपवा. नीट बघा, नक्की गेलाय ना तो जिवंत राहिला तर आपल्याला जिवंत ठेवणार नाही. आपण आता त्यातून वाचलो असं तिला वाटत होतं, पण तिची हुशारी पोलिसांसमोर चालली नाही. पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांना अटक केली. प्रदीप भंगेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.
ठाणेकरांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. रात्र रात्र त्यांना झोप लागत नाही, कारण धारदार शस्त्रांनी दरोडा टाकणारी एक टोळी ठाण्यात सक्रिय असल्याची ठाणेकरांना भीती आहे. या टोळीपैकी तिघांना पोलिसांनी गजाड केलंय, पण या टोळीचा अल्पवयीन म्होरक्या पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाही. या टोळीची दहशत आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. धारदार शस्त्रांना दरोडा टाकून कुणाचाही जीव घेणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी गजाड केलंय. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा एक अल्पवयीन मुलगा असून तो पोलिसांच्या हाती अजूनही लागलेला नाही. पैशांसाठी कुणाचाही जीव घ्यायला तो मागे पुढे पाहत नाही. या टोळी प्रकरणात संतापजनक बाब म्हणजे या टोळीनं 13 एप्रिलच्या रात्री कल्याण जवळच्या शाळमध्ये एका तरुणीची हत्या केली होती. आता असं कळतंय की या अल्पवयीन विकृत नराधमानं त्या तरुणीवर हत्येनंतर बलात्कार केला होता. या घटनेनं संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आम्हाला रात्रीची झोप लागत नाही आणि खूप आम्हाला भीती बसली आहे की ते झालंय, तर त्याच्यात आम्ही हादरून गेलो. एक बार झोप रात्रीची येतच नाही, कोणालाच नाही. रात्रभर जागी राहतात. अजूनही आम्ही त्या दहशतीतनं बाहेर नाही निघालो. झाल्या त्या दिवसापासून आज आमच्या सोसायटीमध्ये एक मेंबर असा नसेल की शांतपणे झोपलाय. आज आमच्या सोसायटीतले मेंबर्स पेट्रोलिंग करतात रात्रीच्या वेळेस, कारण आज अशी स्थिती आहे की कधी काय होईल काही सांगू शकत नाही. महिलांमधली ही दहशत आपल्याला इथं स्पष्ट जाणवते, पण त्याचं कारणही तसंच आहे. धारदार शस्त्रांनी दरोडा टाकणाऱ्या चोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीपैकी पोलिसांनी नितीन वाघ, नितेश भोयर आणि रवींद्र वाघ यांना बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे यातला चौथा आरोपी 16 वर्षांचा मुलगा असून त्याला अजून ताब्यात घेतलेलं नाहीये. ही टोळी आधी ठाण्यात सक्रिय होती आणि नंतर त्यांनी कळवा परिसरात बस्तान बसवून 2 खून केले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये या टोळीनं प्रामुख्यानं कंपन्यांच्या वॉचमनला टार्गेट केलं. कळवा परिसरातल्या औद्योगिक भागात ही गँग कार्यरत होती. त्यांनी एका 22 वर्षांच्या तरुणीचा तिच्या फोन आणि लॅपटॉपसाठी खून केला होता. हे चोरटे इतके विकृत आहेत की त्यांनी एका मुलीचा खून करून ती मृत झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. सर्व आरोपी आदिवासी भागात राहणारे आहेत. खाणे पिणे आणि मौज मजेसाठी हे नराधम एखाद्याचा जीव घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. दिवस ढवळ्या सुद्धा चोऱ्या झालेल्या आहेत आमच्या सोसायटीमध्ये. दिवस ढवळ्या त्यांचे दरवाजे वगैरे तोडून वगैरे चोरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक वेळेस आमच्याकडे चौकीदाराचं डोकं फोडण्यात आलं होतं. आणि ही जी घटना झालेली आहे, ह्या घटनेमुळे आम्ही सर्वजण एवढं घाबरून गेलो आहे की आम्ही रात्रभर आम्ही झोपत नाही. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही गस्त घालतो. कल्याणमध्ये पहिली घटना आहे की मुलीवर चोरी करायला आले आणि चोरी केल्यानंतर त्या मुलीला मारायला नको पाहिलं होतं, पण त्यांनी अत्याचार बी केली, चोरी बी केली आणि तिला मारून पळून गेले. ते ठाणे पोलिसांचे आभारच आहेत की त्यांनी एवढ्या लवकर सगळ्या गुन्हेगारांना पकडलं, पण त्याच्यापैकी जो 16 वर्षाचा आहे त्याला जुवेनाईल म्हणून माफ करता येणार नाही. त्यामुळे त्याला सगळ्यांनाच कडक कारवाई व्हायला हवी त्यांच्यावरती. चोरटे चोरी तर करतातच, पण जीव घ्यायला मागे पुढे बघत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पण ठाणेकरांनो, घाबरू नका, रहा फक्त सावध. काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना त्वरित कळवा. मुंबई पोलिसांचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी अंडरवर्ल्डचा खात्मा केला, अतिरेक्यांशी 2 हात केले, अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. पण याच मुंबई पोलिसांना एका भामट्यानं लिलया फसवलंय. चोरानं पोलिसांकडे चोरी केल्याची घटना घडली आहे. कोण आहे हा चतुर चोर, पाहूयात. मी DCP प्रॉपर्टी सेल बोलतोय. मी एका सिक्रेट मिशनवर आहे. माझ्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये टाका. एका बड्या अधिकाऱ्यानं कनिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या ऑनलाईन वॉलेटमध्ये पैसे टाकायला सांगितले तर ते नकार देऊ शकत नाही. त्यातही गोपनीय कारवाईची सबब पुढे केली तर कुणी प्रश्नही विचारत नाही. पण असा फोन करणारा माणूस DCP नव्हता, तो होता एक चतुर चोर. पण पोलिसांनाच लुटणाऱ्या या चोराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. मुंबई पुलिस से जब ये कुछ अकाउंट की इन्फॉर्मेशन मिली, कुछ मोबाइल नंबर की इन्फॉर्मेशन मिली, तब पुलिस ने कुछ टेक्निकल एनालिसिस किया और उस आधार पर उसको हमने ताबे में लिया. या सायबर चोराची एक गँग आहे. ती एक शहर निवडून तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावं आणि नंबर गोळा करायची. ही सर्व माहिती गोळा झाल्यानंतर इंटरनेटवरून कॉल करून पोलिसांना फसवायची.
ये सीनियर ऑफिसर का नाम लेके वहाँ के जो सबऑर्डिनेट ऑफिसर है उनको फ़ोन करता था और उनको बोलता था कि एक कुछ कॉन्फिडेंशियल ऑपरेशन में काम कर रहा है और उसमें ऑनलाइन मनी की उसको जरूरत है, इसलिए एयरटेल मनी जो एक वैलेट आता है उस वैलेट में पैसे जमा करने के लिए उसको बोलता था। या गँगनं पूर्ण देशातल्या 100 पेक्षा जास्त पोलिसांना अशा पद्धतीनं फसवल्याचा अंदाज आहे। या गँगमधल्या एकाला अटक झाली असून आता पोलीस या गँगमध्ये अजून किती लोक आहेत याचा शोध घेत आहेत। सूरज ओझा, IBN लोकमत, मुंबई। क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही। अशा घटनांपासून तुम्हाला सावध करण्याचा आमचा उद्देश आहे। आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो, म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात इथेच थांबतोय। सावध राहा प्रत्यक्षाने, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।